तर ग्रीन चटणी सोबत नक्की ट्राय करा, खूप छान लागतात। तर आज आपण बनवणार आहोत मुगाची भजी बनवणार आहोत। बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की मुगाची भजी बनवायची आहेत म्हणून, तर आज मुहूर्त भेटलाय बनवण्यासाठी। तर रेसिपी अशी फार सोपी आहे। तर मूग डाळ जी आहे मी अर्धा तास आधी भिजत ठेवली होती, ती व्यवस्थित अशी फुलली आहे। असं नाही 1-2 तास सुद्धा ठेवलं तर अति उत्तम आहे, पण मला वेळ नव्हता तेवढा, तर मी अर्धा तासच ठेवली आहे। तर ह्याच्यासाठी जे आहे मी एक छोटंसं तर ह्याच्यासाठी जे आहे मी एक छोटंसं वाटण करणार आहे। ते म्हणजे आहे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत मी, एक हिरवा मिरची घेतलेला आहे, कढीपत्ता, एक आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि 3 जे आहे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हे जे सर्व आहे ते मी एकदा मिक्सरला वाटून घेते। आणि ही डाळ पण आहे ते आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। तर सर्वात आधी जे आहे मी वाटण वाटणार आहे। त्याला वाटण असं नाही म्हणता येणार, पण मला शब्द आठवत नाही त्यामुळे मी वाटण म्हणते। तरी ते जे आहे पण सर्व टाकून घेतलेलं आहे, मिक्सरला एकदा फिरवून घेऊया। तरी ते बघू शकता हे मस्त असं बारीक झालेलं आहे। मी जे आहे यामध्ये कढीपत्ता सुद्धा का टाकलेला आहे की आपण नाही ना, जर कढीपत्ता कापून टाकला तर आपण खातो आणि जर अक्का टाकला तर आपण तो काढून जो आहे फेकून टाकतो। त्यामुळे जे आहे मी कढीपत्ता डायरेक्ट मिक्सरला लावलेला आहे। आणि कढीपत्ता जो आहे आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो, त्यामुळे मी डायरेक्ट ह्याला लावले, जेणेकरून आपण इनडायरेक्टली जो आहे पूर्ण जे आहे ते सगळं खाऊ शकतो। आपण जर अक्का बघितला तर असा काढून जो फेकून देतो, त्यामुळे मी मिक्सरला लावून टाकलेला आहे। तर इथे जे आहे आपलं वाटण तयार आहे, मी ते काढून घेते एका साईडला। त्यानंतर जे आहे आपण ही मुगाची डाळ टाकूया मिक्सरमध्ये। ते डाळ जे आहे आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर इथे बघू शकता व्यवस्थित असे सॉफ्ट झालेले आहे। एक सुद्धा एका दुसरे दाणे राहिले तर काहीच हरकत नाहीये, ते जेव्हा आपण भजी बनवू तेव्हा खाताना खूप छान लागतात। तर ह्याच्यामध्ये सुद्धा आहे थोडेफार तरी तर इथे जे आहे मी एका बाउल मध्ये काढून घेते। तर इथे जे आहे आपण मुगाची डाळ वाटलेली आहे ती मी एका बाउल मध्ये घेतलेली आहे। तर हे बाउल तेच आहे ज्याच्यामध्ये आपण भिजत टाकली होती। तर इथे जे आहे मी एक कांदा आणि कोथिंबीर जी आहे कापून घेतलेली आहे, तर ते जे आहे आपण ह्यात मिक्स करून घेऊया। हे पण वाटण केलं होतं ते ह्यात टाकून देऊया। इथे जे आहे आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत यात। आणि हे जे आहे सर्व मिक्स करून घेऊया। तर हे चम्मचने मिक्स करण्यापेक्षा हाताने मिक्स केलं तर प्रॉपर असं मिक्स होईल। चम्मचने असं प्रॉपर नाही होत मिक्स। बघू शकता पाणी न टाकता किती मऊ झालेला आहे। पाणी टाकलं असतं तर खूपच पाणी पाणी झालं असतं, तर पाणी नका टाकू, लक्षात ठेवा। तर चला आता आपण भजी बनवूयात। तर इथे जे आहे आपलं तेल तापलेलं आहे, तर चम्मचने आपण एक एक करून यामध्ये टाकूयात।
वरतून थोडेसे असे भाजत आलेले आहेत. तर आपण जे आहे यांना पलटी करून घेऊया. बघू शकता किती छान कलर आलेला आहे यांना. तर इथे जे आहे आपण पलटी करूया सर्व. तुम्ही थोडे थोडे सुद्धा टाकू शकता. तर इथे बघू शकता मस्त असा गोल्डन कलर झालेला आहे भजींचा. तर दुसऱ्या साईडून सुद्धा आपण व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया त्यांना. इथे जे आहेत आपले सर्व भजी तयार आहेत. मी डिश मध्ये काढून घेऊया. सरक ना, मला पण घे ना. अरे यार सरक ना, सरक ना. किती मस्त लावायला लागतं तुला. तर इथे जे आहे विहान जे आहे भजी खाऊन सांगणार आहेत कसे झाले तुम्ही. मस्त खा तरी नंतरला कर. खरं खरं सांग, नाही तर लूज मोशन लागतोय तुला. म्हणजे चिच्ची होईल खोटं बोललास तर. खरं सांग कसे झाले. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, खूप छान झालेत. पाणी टाकून करा. पाणी टाकून करा. खूप छान झाले, नक्की ट्राय करा. पण हे भजी जे आहेत ना पावसातून खाण्याची मजाच काही और आहे. आणि सर्वजण असायला हवे. पण पडेल तेव्हा रे. आणि जेव्हा घरी सर्वजण असतात ना तेव्हाच खायला जरा सर्वांसोबत बरं वाटतं. सगळे कामाला निघून जातात, आपण एकटंच बनवून खायचं, मजा नाही. पण आता आपण दोघे इथे आणि व्हिडिओ चालू आहे. खूप छान झाले. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि शेअर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब नक्की करा. मी ह्याला काही सांगितलं नव्हतं बोलायला, तो स्वतःच बोलतोय. मी काहीच बोलली नव्हती त्याला की असं काहीतरी बोल म्हणून, तो स्वतःच बोलतोय. तर खरंच तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कसे झालेत ते. आणि सबस्क्राईब तर पक्का करा. मी बोलते ना, मी व्हिडिओ बनवते मला बोलून दे. आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय. मी तर तुला बोललीच नव्हती विहान की हे असं बोल म्हणून. तुला कसं आठवलं की असं बोलायचंय. कोणाचे व्हिडिओ बघितले होते. सौरभ जोशीचा खूप मोठा फॅन आहे. खरंच त्याच्या घरातल्या सर्वांची नावं ह्याला माहिती आहे. सौरभ जोशीच्या कोण कोण राहतं त्याच्या घरात सांग, सांग ना. अरे सांग. सौरभ जोशी, माझा बाप्पा आणि आज तोंडातला खा. आता सांग कोण कोण राहतं सौरभ जोशीच्या घरात. अच्छा आहे तोंडात. अंश वरती गेला, थांबा मी घेऊन येते त्याला. बघ पकड. मग बोलायला नाही पाहिजे. आधी सांग, सांग सौरभ जोशीच्या घरात कोण कोण राहतं. जोरात बोल. सौरभ जोशी, माझा बाप्पा, हा माझी मम्मी, हा आणि चाची, हा चाचा आणि कुणाली आणि पियुष आणि सौरभ जोशी. सौरभ जोशीची वाईफ पण तर आहे. सौरभ जोशीची वाईफ आहे ना, तिचं नाव काय. अवंतिका राहते ना ती पण. तर दुसऱ्या घरात राहते. दुसऱ्या घर बनते ना सौरभ जोशीचं.
तर ग्रीन चटणी सोबत नक्की ट्राय करा, खूप छान लागतात.